काही गोष्टी आपल्या बालपणीच काही गोष्टी आपल्यातली जे काही क्वालिटीज असतात त्या दिसून पडतात. मी त्याला हं, क्वालिटी म्हणणार नाही कारण खूप मोठेपणा होईल कारण प्रत्येक मूल हे काही ना काहीतरी घेऊन आलेलं असतं. ते हं, एकमेवाद्वितीय असतं. आपला भारत देश हा खूप सुजलाम सुफलाम आणि समृद्ध असलेला देश आहे, ज्याच्यामध्ये हं, हं. संस्कृती ही आपली खूप मोठी गौरवशाली संस्कृती अशी आपल्या देशाची राहिली आहे. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज 15 मे आहे आणि आज आपण सगळे जागतिक कुटुंब दिवस साजरा करतोय. खरं तर भारतीय व्यवस्थेमध्ये कुटुंबाला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण की कुटुंब ही व्यक्तीची पहिली शाळा आहे असं म्हटलं जातं. कुटुंबात आपण सगळ्या गोष्टी शिकतो. अगदी प्रेम असेल, जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांना मदत करणं, या सगळ्याच गोष्टी आपण कुटुंबातून आपल्याला शिकायला मिळतात. आणि एक अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला या कुटुंबाचं प्रेम मिळत नाही. बरेच असे लोकं आहेत, जे अनाथ आहेत, अनाथ मुलं आहेत. त्यांच्यासाठी अ, काम करणाऱ्या अनेक अशा संस्था आहेत, अनेक लोकं अशी पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी काम करतात. त्यांना कुटुंब मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात, झटत असतात आणि अशाच एका व्यक्तीसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत मुंबई आउटलुक Zoom मीटिंगमध्ये आहेत डॉक्टर श्रेया भारतीय मॅडम. मॅडम आपलं मुंबई आउटलुकमध्ये नमस्कार. स्वागत आहे आपलं. खरं नमस्कार. तर मॅडमबद्दल सांगायचं झालं तर त्या अनेक वर्षांपासून समुपदेशनचं काम करत आहेत. त्यांचं पी-एच-डी, एम-ए झालंय आणि त्यानंतर त्यांनी 2000 पासूनच मला वाटतं तुम्ही अडॉप्शनच्या क्षेत्रामध्ये काम करताय. तुमची स्वतःची स्वनाथ नावाची संस्था सुद्धा आहे आणि स्वराजच्या माध्यमातून तुम्ही अनेक मुलांना कुटुंब मिळवून दिलंय. अनेकांना आई-वडिलांचं प्रेम खरं तर तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून मिळवून दिलंय. खूप मोठं तुमचं काम आहे. मला या संस्थेबद्दल तर जाणून घ्यायचंच आहे. मात्र तुमची एक सुरुवात कशी झाली आणि का आपण करावं ते जे असतं आतून येतं, ते कसं काय म्हणजे कधीपासून सुरू झालं हे सगळं? अ, खरं तर याची सुरुवात म्हणता येईल की काही गोष्टी आपल्या बालपणीच काही गोष्टी आपल्यातली जे काही क्वालिटीज असतात त्या दिसून पडतात. मी त्याला हं, क्वालिटी म्हणणार नाही कारण खूप मोठेपणा होईल कारण प्रत्येक मूल हे काही ना काहीतरी घेऊन आलेलं असतं. ते हं, एकमेवाद्वितीय असतं. तर हं, या कन्सेप्टनुसार असं म्हणता येईल की मी शाळेत लीडर होते आणि घरोघरी जाऊन आम्हाला तेव्हा डोनेशन आम्ही करायचो आणि हं, मी मुंबईची असल्यामुळे मी 4-4 माळ्याच्या बिल्डिंग्स तेव्हा आम्ही कन्नवा नगर 2 मध्ये मी राहायचे. त्यामुळे बिल्डिंग्समध्ये जायचं आणि प्रत्येक घरातून ₹1-1 जमा करायचा. असा हं, एक तो पार्ट होता आणि तो ब्लाइंड असोसिएशन त्यांना दान करायचं, त्यांना द्यायचं आणून. तर हं, तिथे सुरुवात मला असं वाटतं झाली या सगळ्याची आणि समाजसेवा किंवा हं, सामाजिक भान हा जो पार्ट आहे, हा हं, तेव्हाच मला असं वाटतं इंट्रोड्यूस झाला. जो हं, सगळ्यांच्याच बालपणात येतो तसा माझ्या बालपणात आला आणि त्यामुळे एक समाज म्हणून एक भान यायला लागलं. त्याच्यानंतर संघटनेत काम केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मी सक्रिय कार्यकर्ती म्हणून मुंबईत काम केलं. ज्याच्यात आमचा संबंध हा विद्यार्थी दशेतल्या अ, मुलांबरोबर आला. त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, ओव्हरऑल हं, समाज म्हणून काय, वस्त्या पातळींवर काय, झोपड्या म्हणजे काय असतं, हं, हाय सोसायटीज म्हणजे काय असतात, हे सगळाच अनुभव खरं तर त्या 6 वर्षांच्या, 7 वर्षांच्या कामामुळे आला आणि त्याच्यामुळे अजून खरं तर समाजाबद्दलची जाणीव ही अजून वृद्धिंगत होत गेली आणि हं, एक्झॅक्टली समाजातलं चित्र काय तर त्याचा एकक कुठे आहे, तर तो फॅमिली आहे. त्याची हं, सुरुवात ही प्रत्येक व्यक्ती हा म्हणतात, की सोशल ॲनिमल असतो. तो सोशल ॲनिमल का असतो? त्याचं पहिलं इंट्रोडक्शन त्याच्या आयुष्यातलं सोशली अपब्रिंगिंग होण्याचं मला असं वाटतं कुटुंब हे आहे. हो. सुरुवातच त्याची कुटुंबात होते, जिथे त्याला आई-बाबा, भाऊ-बहिणी, मग विस्तारित कुटुंबात आत्या, मामा, मामा सगळं म्हणजे खूप मोठं विश्व आहे मला असं वाटतं आणि हं, आपला भारत देश हा खूप सुजलाम सुफलाम आणि समृद्ध असलेला देश आहे, ज्याच्यामध्ये हं, हं, संस्कृती ही आपली खूप मोठी गौरवशाली संस्कृती अशी आपल्या देशाची राहिली आहे, की हं, ज्याच्यामध्ये कुटुंबाचा विषय हा खरं तर सगळ्या जगाला सांगणारे हे भारत देशातले आपण सगळे नागरिक आहोत, की हं, हं, ही खूप मोठी एक प्राउड मोमेंट आपल्या सगळ्या हं. भारतीयांसाठी आहे, की जिथे तुम्ही कुटुंब व्यवस्था इतकी बळकट आहे. हं. तुम्ही अनेक वर्षांपासून लोकांशी जोडले गेलेले आहात. अनेक कुटुंब बघितले तुम्ही. काम करताय या क्षेत्रामध्ये 25-30 मला वाटतं वर्ष झाली असतील. तर आता जो बदलत चाललेला काळ आहे आणि बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था आहे, त्याकडे कसं पाहता?
खरं तर तुम्ही मगाशी मला हा प्रश्नाचं उत्तर मी पूर्ण करू शकले नाही, कारण खूप बोलण्यासारखं आहे आणि मला असं हां, वाटतं त्या विषयावर यायचं असेल तर माझी ही सुरुवात कुठून झाली, तर जेव्हा या समाजातच एक वात्सल्य नावाचं ट्रस्ट हं, इंट्रोड्यूस झालं. कांजूमार्गला वात्सल्य ट्रस्ट आहे, जिथे हं, अडॉप्शन सेंटर आहे ते खूप वर्षांपासून म्हणजे हं, हं, जवळपास 70 वर्ष, 80 वर्ष झाली असतील त्या संस्थेला. मी लहान कॉलेजवयीन असताना तेव्हाच्या कालावधीतलं अडॉप्शन सेंटर ते नावाजलेलं असं, जिथे खूप जेन्युइनली अडॉप्शन्स व्हायची आणि हं, बाळांना घेऊन दिलं जायचं दत्तक विधानाच्या आधारावर तो सगळा विषय व्हायचा. तेव्हा मला लक्षात आलं, की असं एक बाळांना असा पण एक विषय आहे, की ज्याच्यामध्ये आई-वडील हं, कोणीही इच्छुक असलेले पालक हे मुलाचा स्वीकार, मुलीचा स्वीकार दत्तक म्हणून करू शकतात आणि हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे, जिथे आम्ही काही आमच्या मोठ्या काय म्हणता येईल त्याला मोठे वरिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना फॅमिलीजना बघितलंय, की जिथे अडॉप्शन्स झालेली आहेत आणि अशा घरात हं, मी स्वतः जात होते आणि मला हं, कल्पना नव्हती, की ज्या मुलीशी मी रोज खेळते, ती एक अडॉप्टिव्ह चाइल्ड आहे आणि तिच्याच हं, बरोबर मी खेळायचे मधल्या वेळात थोडासा संपर्क करत असताना, अधून-मधून जेव्हा जेवायला, चहा प्यायला वगैरे गेलेले असताना त्या मुलीशी मी रेग्युलर खेळायचे आणि त्याच घरातलं तेच कुटुंब जे गीता मोघे आणि की माननीय किशोर मोघे अशी दोघांची फॅमिली आहे. भांडूपमध्ये राहायचे ते आणि त्यांची मुलगी ही अडॉप्टेड होती आणि हं, जेव्हा मला समजलं, की ही वात्सल्यचीच बेनिफिशियरी आहे, वात्सल्यमधलीच ही मुलगी आहे आणि किती छान त्यांचं कुटुंब आहे आणि मी त्यांच्याबद्दल एका ठिकाणी संपर्काला गेले असताना त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला. तेव्हा मला साक्षात्कार झाला, की अरे हे मला कल्पनाही नव्हती, कोणी सांगितलंही नाही मला याविषयी आणि आपण रोजच्या रोज तिच्याशी खेळतोय आणि हे काही वेगळंच नाहीये खरं तर. हे हं, नॉर्मल मुलासारखंच मूल अडॉप्शन म्हणून जो काही कुतूहलाचा हं, पार्ट असतो, तो सगळा हं, मला त्याच वेळेला इंट्रोड्यूस झाला आणि वाटलं की हे सगळं नॉर्मल आहे आणि का नाही आपल्या लाईफमध्ये आपण हा सगळा विचार करायचा. आणि हं, तिथून खरं ती प्रेरणा मिळाली ती किशोरजी मोघ्यांच्या घरी जाऊनच मिळाली मला वाटतं. तो ट्रिगर होता माझ्यासाठी आणि मी डिसाईड केलं होतं की माझ्या लाईफमध्ये मी अ, या सगळ्या विषयाला अ, हं, जवळून या गोष्टी समजून घेईन आणि पुढे जाईन. आणि तो मग लाईफमध्ये वेगवेगळे आपण एम-एस-डब्ल्यू झाल्यानंतर जो वेगवेगळा पडाव असतो, तर मग हं, इंटरेस्ट एरिया आपण शोधायला लागतो. कारण हं, काम करण्यासारखं प्रचंड हं, ढग म्हणतात ना, आकाश फाटलेलं आहे. त्याच्यात ठिगळ अ, हं, म्हणून आपल्याला पॅचवर्क करायचंय या सगळ्या ह्याच्यातलं. तर मग यात मी हं, अडॉप्शन हा माझ्या जवळचा विषय झाला आणि त्यात हं, मी काम सुरू केलं. ह्याच्यातच फसतो. पण ह्या फॅमिली बेस्ड सर्व्हिस ज्या आपल्या देशाचा मूळ गाभाच मुळात कुटुंब व्यवस्था आहे आणि तो हं, मजबूत करण्यासाठी अडॉप्शन हा एक महत्वाचा भाग आहे आणि तसाच एक फॉस्टर केअर सर्व्हिस असा एक प्रावधान आहे आपल्या कायद्यातलं, जे खरं तर 1962 पासूनच प्रतिपालकत्व अशी योजना आपल्या हं, देशात रुजू झालेली होती. ज्याच्यामध्ये हं, जसं अडॉप्शन हे परमनंट सोल्युशन आहे, तसंच फॉस्टर केअर सर्व्हिस प्रतिपालकत्व त्याला हिंदीमध्ये पोषण देखरेख सेवा म्हणतात. आणि इथे असं आहे, की जसं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण जसा यशोदा नंदाकडे राहिला आणि देवकी आणि वसुदेव इतके कठीण काळात होते, की त्यांना जर अपत्य झालं असतं तर कंसाने हं, मारलंच. हं, म्हणून त्या अपत्याला वाचवण्यासाठी, त्याला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी म्हणून वसुदेव डायरेक्ट यमुना तीरी रात्रीच्या रात्री गेले आणि यशोदा आणि नंद हे त्यांना एक सुरक्षित पालक वाटले, की जिथे माझं हं, मूल हे सुरक्षित राहील, ही त्यांना हं, खात्री होती. म्हणून त्यांनी यशोदा नंदाकडे सोपवून ते पुन्हा आपल्या कैदेत जे होते तिथे परत ते गेले आणि ते मूल वाचलं आणि पुढे जाऊन जे काही बहुआयामी व्यक्तिमत्व त्याचं बनलं, ते हं, केवळ आणि केवळ यशोदेच्या, कान्ह्याच्या सगळ्या मला असं वाटतं त्याचं जे काही ट्रेनिंग झालं ना, त्याचं जे अपब्रिंगिंग झालं, त्याला जे संस्कार मिळाले त्यातून आपला भगवान श्रीकृष्ण हा बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून बनला. तो शेवटी जगद्गुरू पुढे झाला. पण हं, त्याच्या मागचं कारण हे यशोदेचाच नंद म्हणतो, यशोदेचाच हं, कान्हा म्हणतो. हं, कधी आपण देवकीचा कृष्ण म्हणतच नाही. हं, कारण हं, यशोदेने अशा पद्धतीने त्याला वाढवलं आणि त्याला योग्य वयात तो एवढं बालपण इतकं लहान तान्हं बाळ होतं. त्याला तेव्हा स्पर्शाची गरज होती, संगोपनाची, संस्कारांची, हं. स्पर्शाची, भावनिक त्याची गरज आणि सामाजिक गरज, कल्चरल गरज ही सगळीच भागवण्याची गरज होती म्हणजे जी आपल्याकडे असा एक येस. कायदा आहे भारतामध्ये, की आपण हां, अडॉप्ट करण्याऐवजी आपण त्या मुलाचं पालन-पोषण, संगोपन करू शकतो एका वेळेपर्यंत आणि नंतर तो येस. अ, कामासाठी किंवा तो बाहेर पडू शकतो. म्हणजे बरोबर. अगदीच अडॉप्टचीच काही गरज नसते. म्हणजे ज्या येस. पॅरेंट्सला असं मातृत्व म्हणजे हवं असतं, ते येस. घेऊ शकतात. अशी घेऊ तरतूद आहे, शकतो. असे कायदे आहेत. बरोबर. हं, मला असं वाटतं पालकांच्या समोर आपली कुटुंब व्यवस्थाच मुळात इतकी स्ट्राँग आहे ना, की आपलं व्यापक कुटुंबातलं वातावरण आहे.
आपल्या इथे असं संकोची कुटुंब व्यवस्था आपली कधीच नव्हती. हं, त्यामुळेच पालकत्व हे संकोची नसल्यामुळे कुटुंब व्यवस्था हं, ही संकोची नाहीये. हं, ती अशी हं, व्यापक आहे. तिथे आपल्याबरोबर आत्ते-मामे भावंड किती कुटुंबातली नावं घेता येतील. जिथे हं, आत्ते-मामे भावंड इतक्या नॉर्मली मस्त एन्जॉय हं, करत होती. शिक्षणासाठी येत असतील. आई-वडील केपेबल नव्हते म्हणून ते तिथे राहायला असतील. हं, म्हणजे चुलत भावंड, मावस भावंड, आत्ते-मामे भावंड अशी किती भावंडांची रांग आणि मोठी यादी म्हणता येईल, की जे हं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहून शहरात जाऊन शिक्षण घेण्यासाठी आले, ते तिथेच राहिले. त्यांचं हं, फॉस्टरिंगच एका अर्थाने म्हणावं लागेल ना, की तो फक्त हं, शिक्षणासाठी येत जात नव्हता घरी. तो हं, हं, कुटुंबाचा एक पार्ट झाला. तो एक हं, सदस्य होता आणि त्याला हं, त्याच सगळ्या गोष्टी मिळाल्या, ज्या घरच्या हं, एखाद्या मुला-मुलीला मिळतात. हं. त्यामुळे हे आता सामावलं हं, जे हं, कुटुंब आपलं आहे ना, हीच हं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या कुटुंब व्यवस्थेची आहे आणि ती हं, इतकी कमालीची आणि इतकी बळकट आणि त्याची हं, पाळंमुळंही इतकी पक्की आहे, की हं, आपण सेपरेट करूच शकत नाही. हं, म्हणून कुटुंबाचा हं, व्याख्या म्हणताना हं. परिवाराची व्याख्या ही खूप व्यापक आहे आपल्या हो, हो. देशात. आता फॉस्टर हा जो विषय आहे, हा सुद्धा प्रचंड व्यापक आहे. आपण त्याच्यावरती एक वेगळा पुढे व्हिडिओ आणूच. पण हो, आता जो कुटुंब व्यवस्थेविषयी आपण या सगळ्यावरती बोलतोय, तर येस. मला असं म्हणायचंय, की आता जी तुमची संस्था आहे, स्वनाथ नावाची तुमची संस्था आहे, फाउंडेशन आहे आणि गेले 7-8 वर्षांपासून ही संस्था काम करते, मुलांसाठी काम करतेय आणि प्रत्येक मुलाला परिवार मिळवून देण्याचं काम ही संस्था करतेय. तर आत्तापर्यंत कशा पद्धतीने स्वनाथचं काम आहे आणि स्वनाथ हेच का नाव तुम्ही संस्थेला ठेवलं? येस. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही अ, अक्षताजी आणि याविषयी भरभरून बोलायला आवडेल. खरं खूप कमी वेळात खूप कठीण जातं खरं तर हा सगळा विषय एक्सप्लेन करणं. हं, पण हं, आम्ही म्हणतोय मुळात की अनाथ नाही स्वनाथ. मुळात मूल हे अनाथ नसतंच. ते सक्षम आणि स्वनाथ असतं. कारण त्याला हं, कोणी नाथ नसतो. तो स्वतःच स्वतःचा नाथ असतो. आणि त्याचं जे मार्गक्रमण जो आयुष्यभराचा त्याचा जो प्रवास आहे, तो सगळा स्वतःच्या अ, आधारावर केलेला त्याने प्रवास असतो. त्यामुळे तो हं, अनाथ कसा म्हणता येईल? तो स्वनाथ आहे. तो सक्षम हं, आहे. पण तो हं, सक्षम असलेला स्वनाथ हा कसा राहतो? तर हा संस्थांमध्ये त्याचं सगळं अपब्रिंगिंग होतं, जे खरं तर हं, कुटुंबात व्हायची गरज असते. कारण त्याला कुटुंब हा पार्टच त्याच्याशी अनभिज्ञ असतो. पूर्ण अजाण असतो तो कुटुंब व्यवस्थेपासून, समाजापासून आणि हं, तो एका अशा संस्थेमध्ये त्याचं संस्था ठीक मिळाली तर मिळाली, नाहीतर नाही. नाहीतर जी हं, संस्था असेल, त्या संस्थेत जे वातावरण असेल, ते त्याचं रोजचं वातावरण त्याला मिळायला लागतं. तिथे हं, ज्या पद्धतीचे जे काही संस्कार म्हणता येतील का त्याला, तर थोडासा हा प्रश्न वेगळा आहे परत. तिथलं हं, ज्या वातावरणात तो फक्त अन्न, वस्त्र, निवारा यापुरता येतो. कारण गरजेपुरतं तिथे त्याचं स्थान असतं. तिथे त्याच्या भावनिक गरजा पूर्ण होतील की नाही ह्याची शाश्वती दिलीच जाऊ शकत नाही. कारण येणारा कर्मचारी हा गरजेच्या आधारावर तिथे लागलेला असतो. हं, 100 मुलांची जबाबदारी फक्त 2 केअरटेकरच्या आधारावर संस्थांमधलं वातावरण असतं. तिथे ते कसे हं, प्रत्येक ठिकाणी इंडिव्हिज्युअल केअर ही कशी हं, घेणार? वैयक्तिक हं, काळजीच घेऊ शकत नाहीत कोणी. हं. आणि अशा वातावरणात जर ते आपले आपले राहिले, तर त्यांचं काय होणार पुढे? जेव्हा ते बरोबर. समाजात जातात. हं, कारण कसं आहे, की संस्था हे तात्पुरतंच घर असतं. हं, संस्था हे हं, त्याचं तात्पुरतं दिलेलं त्याला अन्न, वस्त्र, हं. निवारा निवारा भागवण्याची एक एक हां, हां. निवारा पण म्हणता येईल. प्रेम जे आहे किंवा एक जी ममता येस. आहे, जी प्रेम, घरात माया कुटुंबांमध्ये मिळते. हं, अगदी, अगदी. प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, मातृत्व, हं, पालकत्व, हं, हे सुजाण पालकत्व आहे जे घरोघरी दिसून पडतं. ते त्याला कधीच त्याचा हं, अनुभवच मिळत नाही. आणि हं, अशा ठिकाणी जर तो 18 वर्षानंतर आला बाहेर येऊन, जेव्हा हं, त्याचे समाजाशी इंट्रोडक्शन होतं, तो काय ओळखत असेल या समाजाला? तो कसा बरोबर. समजेल, हं, की हं, आई मामा-मामी, काका-काकू, मावशी, आजी-आजोबा एवढं सगळं मोठं नात्यांचं पूर्ण जाळं हे हं, समाजातलं आहे. ते त्याला कधी हं, समजत नाही आणि ती हं, परिभाषा, भावनिक गरज या सगळ्या गोष्टी इतक्या कठीण जातात त्याला सांभाळायला, की ते हं, सोशलायझेशन असं जे काही म्हटलं जातं हं, एक हं, सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून, ते हे सोशलायझेशनच त्याचं इतकं सीमित होतं, की हं, त्याला कुटुंबाची परिभाषा समजत नाही. जे सगळ्यात ताकदवर आणि मजबूत असलेली आपली कुटुंब व्यवस्था, भारतीय विचारधाराच त्याच्या आधारावर आहे. गाभाच हं, मुळात कुटुंब व्यवस्था हेच त्याला समजत नाही आणि त्यामुळे असंख्य अडचणी, समस्या, भावनिक गुंतागुंत या सगळ्या ह्याच्यात आमचा अनाथ मुलगा फेस करतो सगळ्या गोष्टी आणि त्यालाच मग कुटुंबाचा आधार जर लहान वयातच दिला, तर त्याच्या किती छान गोष्टी सगळ्या आयुष्यभराच्या नीट होतील. हा विचार करून आम्ही त्यांच्या फक्त अन्न, वस्त्र, निवारा एवढ्या मर्यादित विचारांपेक्षा जर कुटुंबाचा आधार देऊन त्याला जर होलिस्टिक त्याच्या विकासाचा विचार जर हं, केला, तर हं, मग एक चांगलं कुटुंबाची परिभाषा त्याला इंट्रोड्यूस होईल लहान वयात. हं,
कायद्याने हं, सांगितलंय खरं तर फॉस्टर हं, केअर सर्व्हिस नावाचा म्हणजे प्रतिपालकत्व पोषण देखरेख सेवा ज्याला म्हणतात त्याचा आधारच मुळात धारा 44 मध्ये त्याचं पूर्ण चॅप्टर आहे हं, ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये जे मुलांचा हं, कायदा ज्याला म्हटलं जातं त्याच्या 44 सेक्शन मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बारकाईने हं, की मुलांचं संगोपन कसं करावं काय हं, करावं हं, मग हं, जायचं असेल तर त्याने हं. कसं जावं अ, कोण असेल मध्ये आता हे येस जी स्वनाथ तुमची जी संस्था आहे, सध्या किती मुलं आहेत स्वनाथमध्ये? नाही, स्वनाथ मुळात कशी आहे, ही चळवळ आहे. ही एक हं, मूव्हमेंट आम्ही चालवलेली आहे, जी देशभर आम्ही चालवतोय. आम्ही म्हणतोय हं, मुळात, की संस्थांची खरं तर गरज पडायलाच नको. एवढे हं, वर्षांचा जो इतिहास होता, तो खरं तर पर्याय नव्हता. तिथे अनाथ मुलांची संख्येने अनाथ मुलं आपल्या भूकंपामुळे, नॅचरल किंवा मॅनमेड कॅलॅमिटीजमुळे एकत्र एकदम काहीतरी भूकंप हं, झाला, पूर आला, तेव्हा अशी हं, मुलं अनाथ व्हायची आणि हं, त्यांच्यासाठी संस्थांची गरज होती. पण आता 60-70 वर्ष उलटल्यानंतर आपण हं, या संस्थात्मक रचना जी आहे आपल्या देशातली त्याचा आपण नीट हं, विचार केला पाहिजे आणि आता कुटुंब वत्सल ज्या सेवा आहेत, ज्या परिवार आधारित सेवा आहेत, या सेवांना आपण बळकट करण्यासाठी एफर्ट घेतला पाहिजे. हे मी हं, फक्त नाही सांगत आहे. हे इंटरनॅशनली जे युनो म्हणतात ज्याला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन परिषद जी हं, असेंब्ली भरते आणि तिथे जे वेगवेगळे विचारांवर, वेगवेगळ्या समस्यांवर एक चांगला अप्रोच घेऊन काम केलं जातं. त्या युनोमध्ये 18 डिसेंबर 2019 साली एक हं, सगळे 195 देशांपेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी एकाच विषयावर शिक्कामोर्तब केलं, की इन्स्टिट्यूशनलायझेशन इज हार्मफुल फॉर चिल्ड्रन हू आर इन्स्टिट्यूशनलाइज्ड. म्हणजे हं, हे त्यांनी मान्य सगळ्यांनी केले, की हे हार्मफुल आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. हं, हं, त्यामुळे फॅमिली बेस्ड सर्व्हिसेसचा लाभ हा या सगळ्या अनाथ मुलांना आणि ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज हं, म्हटलेली आहे, त्या सगळ्यांना हा लाभ फॅमिली बेस्ड सर्व्हिसचा दिला जावा. म्हणजेच काय? तर हं, अडॉप्शन, फॉस्टर केअर सर्व्हिस, प्रतिपालकत्व योजनेला बळकटी आणण्यासाठी हं, प्रत्येक देशांनी एफर्ट घ्यावे, असंच म्हटलेलं हं, आहे त्यात. हं, त्यामुळे आम्हाला वाटतं, की या निमित्ताने आम्ही देशभरात वेगवेगळ्या 18 राज्यांमध्ये जाऊन हाच विषय समजायचा प्रयत्न केलाय, की पॉलिसी आली आहे. हं, कायदे इतके चांगले बनत गेले. ज्युएनाईल जस्टिस ॲक्ट जो मुलांचा कायदा आहे, हं, याच्यामध्ये पण इतक्या वेगवेगळ्या अमेंडमेंट्स आहेत, जे चाइल्ड सेंट्रिक हा कायदा आहे. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी जर येत असतील, तर हं, स्वनाथ फाउंडेशन ॲज अ कॅटलिस्टचा रोल प्ले करू इच्छितो. तो हं, म्हणतोय, की हे आम्हाला होलिस्टिक विचार जर करायचा असेल, तर वी आर देअर टू फॅसिलिटेट धिस हं, पॉलिसी टू हं, इम्प्लिमेंट जर सोप्या पद्धतीने, सुचारू पद्धतीने जर इम्प्लिमेंटेशन या पॉलिसीचं करायचं असेल, तर स्वनाथ फाउंडेशन तिथे आहे, जे मदत करू इच्छितं आणि या हं, सगळ्या संबंधात एक सपोर्ट पॉलिसीचं हं, इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी आम्ही सपोर्ट देण्याचं काम हं. खरं तर स्वनात करतो. एक संस्थेसोबत एक चळवळ सुद्धा आहे. म्हणजे अगदी समुपदेशन तुम्ही स्वतः मार्गदर्शन करता. अनेक लोकांचं असेल, लहान-लहान मुलांचं मार्गदर्शन करता आणि एक समाजामध्ये एक जागृती पसरवण्याचं काम स्वनाच्या माध्यमातून होतंय. आता एक शेवटचं एक मी प्रश्न विचारते कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे थोडंसं. येस. स्वनाचं म्हणजे स्वनाथ संस्थेबद्दल जेव्हा मी वाचलं तेव्हा अ, ज्या अनाथ मुली असतात त्यांना माहेर देण्याचं काम खरं तर स्वनाथ करतंय. हा खूप वेगळा उपक्रम आहे. कारण की असा कोण विचार सुद्धा करू शकत नाही. कारण की आता मुलींची परिस्थिती अशी आहे, की त्यांना नेहमी म्हटलं जातं, की ज्या मुलींना आई-वडील आहेत त्या ते देखील म्हणतात, की तुझं माहेरी नाही म्हणजे सासरी नाही आणि माहेरी नाही. म्हणजे बरोबर. मुलींना असा प्रश्न पडतो, की माझं घर कुठे आहे मग? बरोबर. मात्र एक्झॅक्टली. तुम्ही अनाथ मुलींना त्यांचं माहेर देण्याचं काम करताय. ही खूप वेगळी येस. संकल्पना आहे. त्याच्याविषयी काय सांगाल? येस. माहेर वाशीण सदन असा एक कन्सेप्ट आणला. तो माननीय विधान परिषदेचे सदस्य आमदार माननीय श्रीकांतजी भारतीय जे माझे पती आहेत, हं, त्यांनी हा कन्सेप्ट आणला. कारण का तर आम्ही अनाथांच्या विश्वात काम करतो. म्हणजे तर्पण फाउंडेशन म्हणून गेली 6 वर्ष एक स्वनाथ फाउंडेशन आहे जे फॉस्टरिंगवर काम करतंय. हं, आमच्या एक टीमच्या माध्यमातून मी एफर्ट घेते. पण हं, तर्पण फाउंडेशन असं आहे, की ज्याच्यामध्ये अनाथांचा पूर्ण विषय जे 18 वर्षानंतरचे अनाथ. जसं मी हं, मगाशी तुम्हाला म्हटलं, की कुटुंबाची परिभाषाच समजत नाही. त्यामुळे अनेक अडचणी आणि समस्या वेळोवेळी हं, मुलांच्या लाईफमध्ये येतात हं, आणि हं, त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी, त्यांना स्ट्रेंथन करण्यासाठी तर्पण फाउंडेशन काम करतं. मग काय स्ट्रेंथन करणं म्हणजे काय तर त्यांना शिक्षणाची सोय जी त्यांची बाहेर पडल्यानंतर सगळा अंधार असतो. मग शिक्षणासाठी मदत करणं, त्यांना राहण्याची सोय, त्यांच्या हं, जेवणाची सोय, त्यांच्या रोजच्या जीवनातल्या ज्या काही गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी
तर्पण फाउंडेशन म्हणून मी, श्रीकांतजी असे आमचे 64 डिरेक्टर्स महाराष्ट्र राज्यात आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत, जिथे श्रीकांतजी म्हणाले की आई वडील असे दोघंही मुलांना लागतील, आपल्या अनाथ मुलांना. एक बाप आहे, माय नाहीये, तर माय बाप हे दोन्ही त्यांच्या बरोबर असतील तरच त्यांना खराच अर्थ फॅमिली म्हणून समजेल. म्हणून सगळेजण आपल्याला बरोबर आपण ठेवून तर्पण फाउंडेशनचं काम सुरू झालं. त्याच्यातच विषय आला अनाथ आमच्या मुलींचा, ज्या माहेरवाशिणी आहेत आणि त्यांच्या अनेक अडचणी आहेत. कारण ते तेव्हा त्यांची लग्न मोठ्या मोठ्या वयातल्या लोकांबरोबर लावून दिली गेली, कारण संस्थेला पर्याय कदाचित नसेल, माहित नाही. त्याच्या खोलात न जाता जे काही आलेले त्यांच्या आता लाईफमध्ये, तर त्यांची लग्न झालेली अशी अनेक मुली आहेत, ज्या 20-20 वर्ष, 25-25 वर्ष त्यांची आता संस्थेतून निघून लग्न होऊन काही आनंदाने नांदतात, काही प्रॉब्लेमॅटिक आणि सिच्युएशन. अगदीच म्हणजे एका संस्थेत राहणं, लहानाचे मोठे जेव्हा मुलं संस्थेमध्ये होतात आणि जेव्हा नवीन कुटुंब लग्नानंतर मिळतं, तेव्हा तिथे ऍडजस्टमेंट करणं थोडं अवघड असतं. खरंय, खरंय. आणि हा खूपच अवघड असतं. हो हो कारण ज्यांना हा कुटुंब याची परिभाषा जर समजली नाही, तर त्यांची किती ओढाताण आणि किती गोष्टी त्यांच्या भावनिक गुंतागुंत जी म्हणतो ना, ती इतकी कठीण असते यांना समजण्यासाठी, की मग मी का करायचं? मग मी सासू-सासऱ्यांचं केलंच पाहिजे. माझ्या सगळ्या गोष्टी बाजूला टाकून मी त्यांचं काम त्यांच्यासाठी मी करायचं. ते त्याच्या बदल्यात मला काय मिळेल? मी ह्याच्यासाठी एवढं करते, पण तो काय मला देईल? कारण अविश्वास हा एक महत्वाचा भाग. इनसिक्युरिटी ही एक मोठी मिसिंग पार्ट हा त्यांच्या लाईफ मधला असतो आणि भावनिक गरज ही त्यांची इतकी जास्त उच्चंबळून येत असते बाहेर, की त्या सगळ्या आंदोलनांना समजून घेणं आणि रुटीन मधलं लाईफ इतर मुलांसारखं जगणं, इतर समाजासारखं जगणं हे त्यांच्यासाठी कठीण जातं. म्हणून तर्पण तर्पण फाउंडेशन आपण माहेरवाशीण सदन करण्याचं कारणच हे, की मुलींना माहेर हा पार्टच त्यांच्यासाठी नाहीये. त्यांच्या जावा त्या बघतात, त्यांच्या नंदा बघतात, त्या त्यांच्या घरी पण येऊन राहतात. तर्पणचा रोल काय असतो म्हणजे या सगळ्यामध्ये? तर्पणचा रोल असा आहे, की आता सगळ्या युवा आणि युवती ज्या बाहेर 18 वर्षानंतरचे अनाथ जे बाहेर पडलेले आहेत मोठ्या संख्येने, जवळपास 1261 ऑर्फन युवा-युवतींसाठी आपण मदतीचं कार्य करतोय. त्यांना रिहॅबिलिटेट करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण त्यांना स्ट्रेंथन करतोय. त्यांच्या सगळ्या गोष्टींना समजून घेऊन त्यांना म्हणजे थोडक्यात त्याची समुपदेशन करण्याचं काम. समुपदेशन नाही म्हणता येणार. फक्त तेवढं नाही पुरेसं त्यांना. त्यांना त्यांच्या गरजांना टॅकल करावं लागेल. त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना गरजा त्यांच्या द्याव्या लागतील. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षणाची गरज आहे. उदाहरणार्थ राहण्याची, खाण्याची, रोजंमराची लाईफच इतकी वेगळी आहे, की ते सगळ्या गोष्टी फुलफिल होणं ही त्यांची सगळ्यात महत्वाची रिक्वायरमेंट असते. त्याच्याबरोबर येतो तो भावनिक आधार होतो. ज्याच्यात ते आई-बाबा म्हणून आमच्याबरोबर असतात. आम्ही एकत्र येतो. 6-6 महिन्यांनी आमची गेट टुगेदर्स होतात, जिथे आम्ही 4-4, 5-5 तास त्या सगळ्या अनाथ युवकांबरोबर बोलत असतो आणि त्यांना समजून घेत असतो. ते आम्हाला समजून घेत असतात. आणि आई आणि बाबा म्हणजे काय? तर श्रीकांतजी आणि श्रेयाजी. आता आम्ही ज्या पद्धतीचं त्यांच्यासमोर जे काही आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो, बोलतो, हे म्हणजे आई-बाबा असा एक अर्थ त्यांचा आहे. म्हणजे कारण ते आमच्या एखादी अनाथ मुलगी असेल, तर ती हक्काने तुमच्याकडे एक आई म्हणून आई-बाबा आली आहे, ती आई-बाबाच तुमच्याकडे आली आहे. हो, हो. आणि हक्काने तुमच्याकडे रडू सुद्धा शकते. अगदी रडलेली आहे आणि खूप अशा रडतात. कारण का तर त्यांना त्याच गोष्टी मिळालेल्या नाहीत, ज्या लाईफमध्ये त्यांना रडण्यासाठी एक जागा पाहिजे होती. ती त्यांच्या आयुष्यातली मिसिंग होती. म्हणून खरं तर सुरुवातच रडण्यातूनच होते आणि मग तिथून हळू त्याच्यातून जे काही व्हेंटिलेट होऊन मग लाईफ आता कशा पद्धतीने आपल्याला करायचं, तर त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची मदत तर्पण फाउंडेशन कडून केली जाते. जिथे लीगल चा पण विचार केलाय. आमची एक कमिटी आहे, जी पूर्ण लीगल एड आपले वकील आहेत, जे प्रॅक्टिशनर आहेत, ते मदत करतात आपल्या मुला-मुलींना. जे कुठल्या-कुठल्या वेगवेगळ्या कारण कसं आहे, अनाथ हे विश्वच इतकं मोठं आहे, की तिथे ही जाळ्यात पण लवकर फसतात. हो. खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या हं. खरंच चुकीच्या असतात, पण त्यांना ते समजतच नाही हे चुकीचं आहे की बरोबर आहे. हं, हं, त्या हं. ॲक्टिव्हिटीजमध्ये सामील होतात कारण खाण्याचा मोठा प्रश्न असतो बाहेर आल्यावर. बरोबर. त्यामुळे हो. कुठल्याही प्रकारच्या गोष्टींमध्ये ते सामील होतात. मग त्यांना लक्षात येतं, की अरे, असं काहीतरी होतं जे चुकीचंच हं, झालंय आपल्याकडून. मग त्याला हं, करेक्शन या अर्थाने विचार करून हं, हं, त्यांना त्यांचा स्कोप देणं आणि ओके हं, लाईफ असं असतं, आपण प्रयत्न करू. असं हं, करून जे पुढे जाणं असतं, तो पुढे जाण्यासाठीचा मार्ग हं, हा तर्पण हं, फाउंडेशनने त्यांच्यासमोर हं, ठेवलेला आहे. हं, आणि ते मार्ग करता आता जवळपास 2000 मी संख्येने कमीच म्हणेन कारण मला त्याचा आकडा माझ्याकडे नाहीये. आम्ही खूप मुलांना असं भेटत असतो. पण आता हं, जो आकडा आता मध्ये आला किंवा
1% आरक्षणाचा जो लाभ मिळालेला आहे, त्याची आता संख्या खूप वाढत चालली आहे. हं. प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या जी काही वेगवेगळ्या पदावर असलेली पदांवरती. हं, 1% हं, आरक्षणाचा फायदा मिळाला केवळ आणि केवळ हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी हं, फडणवीसजी यांच्या हं, पूर्ण सगळ्या एफर्टमुळे अ, तेव्हा मिळालं होतं, जे 4-5 वर्ष या 1% हं, आरक्षणाला झाले आणि श्रीकांतजींनी तो विषय रेज मुलांचा करत गेले आहेत प्रत्येक वेळेला अधिवेशनांमध्ये आणि हं, या मुलांना कसं सोपं ह्यांचं लाईफ करता येईल रोजच्या रोज. हं, ह्याच्यासाठी संजय गांधी निराधार योजनेचा आधार देणं, त्यांचं एज्युकेशन फ्री होतंय का याच्यासाठी एफर्ट घेणं हं, आणि त्याच्यातूनच माहेर वाशीण सदन हे आमच्या मुलींसाठी एक हळवा कोपरा असावा, हं, जिथे त्यांना 3-4 दिवस त्या पण एन्जॉय करतील माहेर हं, म्हणून हं, आणि ते हक्काचं त्यांचं हं, माहेर हं, असेल, जिथे त्या हं, आनंद घन असं त्याला नाव दिलेलं आहे माहेर हं. वाशीण सदनाला नाही आणि आता जर खूपच हं, हं. खूपच व्यापक खरं तर हे काम आहे. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे. येस. आपण पुढे पण या गोष्टीवर, या मुद्द्यांवरती बोलूच. पण खरंच म्हणजे प्रत्येक जण एक समाजाचं देणं काहीतरी लागत असतो. मात्र त्याची जाण ही काहीच जणांना नसते आणि मला वाटतं त्यातलेच तुम्ही एक आहात. ही जाण असणं फार महत्त्वाचं असतं आणि तर्पण असेल किंवा स्वनात असेल या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांना प्रेम देणं आणि आईची माया, वडिलांची काय माया असते हे त्यांना त्याची जाणीव करून देणं, याच्यासारखं खूप मोठं काम तुम्ही करताय. बोलून खूप छान वाटलं मॅडम. तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल एकच सांगायचं धन्यवाद. आहे. हं, एकच सांगायचंय की अयं निजः परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकमची जी संकल्पनाच मुळात आलेली आहे, की अयं निजः परोवेती आपल्यामध्ये माझा आणि परका हा जो पार्ट असतो. आपल्या देशामध्ये माझा परका हा पार्टच नाहीये. अयं हं, निजः परोवेती गणना लघुचेतनाम उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. आपल्या देशाचीच परंपरा अ, चरित्राची आहे. उदारता असलेलं आपलं व्यापक असं जे म्हणतोय आपण ती उदारता हं, आहे. त्या हं. उदारतेमुळेच हे वसुधैव कुटुंब हे विश्वच आपण आपलं घर मानतो. हो, हो. त्यामुळे परिवार हा संकल्पनाच मुळात ही एकदम त्याच्या रूट कॉज वरची आहे हं, आणि हं, ती हं, पाळंमुळंच पक्की असल्यामुळे कुटुंब हं, व्यवस्थेचे आपण सगळे पाईक आहोत हं, आणि हं. त्यामुळेच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे भारत देशाचा, भारतीय असण्याचा. हो, हो. धन्यवाद मॅडम. आज आपण एवढा वेळ दिलात आणि आपण या सगळ्या गोष्टींवरती बोललो. पुढे सुद्धा काही असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर जास्त चर्चा नाही होऊ शकली. पण आपण नक्कीच हे मुद्दे पुढेही कव्हर करू. येस. थँक यू थँक यू. अक्षताजी.